संपूर्ण सहभागी होणं म्हणजे काय? एक तर आपल्या पूर्णपणे क्षमता वापरणं. आम्ही कशाच्या क्षमता? आपले शारीरिक असेल, मानसिक असेल, शरीराच्या क्षमता, मनाच्या क्षमता. म्हणजे तुमचं शरीर, मन आणि भावना तुम्ही जेव्हा एका ठिकाणी लावता त्याला म्हणायचं संपूर्ण सहभागी होणं. मग का नाही लावत तुम्ही एक ठिकाणी? बरं लावले तर काय फायदा होतो, नाही लावले तर काय तोटा होतो? हे तर लावलं तर आपण जे काय असेल ते पूर्णपणे साध्य करू शकतो. हा, मग तेच तो होत नाही, कुठतरी गोंधळ निर्माण मग होतो. का तुम्ही तुमचं शरीर आहे, तुमचंच मन आहे, तुमच्याच भावना आहे, ते तुम्ही इकडे तिकडे का पांगवलेले आहे? गोंधळ निर्माण होतो, कुणी केला गोंधळ? स्वतःच होतं. म्हणून गुरु काय मागतो? हा, दक्षिणा मागतो. दक्षिणा तुम्हाला द्यावी लागेल. गुरु दक्षिणेमध्ये तुमचं शीश पण मागू शकतो. आप खुद को दाव पे लगाने के लिए तैयार नहीं है तो आपको अद्भुत चीजें चाहिए, कैसे मिलेंगी? स्वतःला डावावर लावणं म्हणजे समज. हे समृद्ध जीवन त्याला माणसाला मिळालेलं आहे. तो आपल्या जीवनाचा विकास करू शकतो, उन्नती करू शकतो. आणि त्याच्या आतमध्ये तो कुठून आलेला आहे आणि कुठं जाणार आहे, त्याच्या चेतनेचा प्रवास कुठून कुठपर्यंत आहे याचा बोध तो निर्माण करू शकतो. ही क्षमता फक्त माणसाला. कितीही मोठं यंत्र असलं तरी त्याला एक माणूस कंट्रोल करू शकतो, आपल्या 2 हातांनी कंट्रोल करू शकतो. म्हणजे माणसाचं जीवन हे अलौकिक आहे जर त्यांनी ते बनवलं तर. आणि जर तो पशुसारखा जर त्या इंद्रियांच्या स्तरावर जर अडकला तर त्याचं जीवन लौकिक आहे. लौकिक जीवन म्हणजे जे तुम्ही अनुभवताय, अलौकिक म्हणजे जे तुमच्या अनुभवात नाही. मग लौकिक जीवनामध्ये अडकणं म्हणजे पशुसारखंच जगणं असं आहे. म्हणजे भोजन, निद्रा, मैथून, बस याच्या पलीकडे माणसाच्या जीवनामध्ये काहीच जर नसेल तर तो एक पशुच आहे. अद्भुत जीवन काय, जे भूतांच्याही पलीकडे आहे. पंचमहाभूतांनी तुम्हाला जे जीवन दिलेलं आहे ते लौकिक जीवन किंवा भौतिक जीवन दिलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांनी जे तुम्हाला जे जीवन दिलंय, तुम्हाला जे शरीर दिलेलं आहे हे भूतांमध्ये मर्यादित आहे. याच्यावर पंचमहाभूतांचा अंकुश आहे. त्यांची गती पंचमहाभूतामध्ये विलीन होणारच आहे. त्यांच्याकडनं उदाहरण मिळालेलं हे जे शरीर आहे ते त्यांच्यामध्ये विलीन होणारच आहे. फक्त कधी, जेव्हा तुमची चेतना क्षीण होणार आहे तेव्हा ते परत मागणार. कारसाठी लोन घेतलं आणि ते बेकार वापरतोय हा, तर बँक कार ओढून नेते. जप्ती पथक लगेच येत. आजार, रोग, ऍक्सिडेंट, संकट हे जप्ती पथक आहे. ते तुमच्याकडे असलेल्या पंचमहाभूतांचे जे काही भाग आहे जे ते आपला भाग मागण्यासाठी तिथे येतं. भाऊ आपलं आमचं देऊन टाक, तुला तर काही ह्या देहाचा काही फायदा करता येत नाही, तुला या देहामध्ये राहून तुझा काही उन्नती नाही, ते आमचे भाग परत दे. तुमचं शरीर तुरुंगामध्ये डांबला जाऊ शकतं, तुमचा आत्मा डांबला जाऊ शकत नाही. कुठलंही असं जगात जेल बनलेलं नाहीये त्याच्यामध्ये आत्मा डांबता येतो. त्या आत्म्याला जर वाटलं नाही थांबायचं इथे, ते शरीरातून निघून जात. आणि म्हणून हे जे पंचमहाभूत आहेत यांनी दिलेलं हे जे शरीर आहे हे परत मागतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत केलं पाहिजे. तुम्ही जर अद्भुत काहीतरी केलं तर हे जीवन तुम्हाला आणखीन समृद्ध करतं. हे पंचमहाभूत तुम्हाला आणखीन सिद्धी बहाल करतात. ते तुमचं गुलाम बनतं. तुम्ही जे दिलेले आदेश आहे गुपचूपपणे फॉलो करता. जेव्हा तुम्ही सिद्धी प्राप्त करता अलौकिक साधनेद्वारे, तेव्हा त्या चेतनेचा आदेश या पंचमहाभूतांना पळावा लागतो. का? कारण त्याच्या पलीकडची शक्ती आहे चेतना. चेतनेमुळे पंचमहाभूत आहेत. ऊर्जा ज्याला आपण म्हणतो तिच्यामुळे पंचमहाभूत आहेत. जेव्हा सर्व बालगोपाळ कृष्णाबरोबर गवळणीच्या घरी दह्या, दुधाची, तुपाची, लोण्याची चोरी करायला जायचे. ह्या गवळणी जेव्हा जायच्या दूध काढायला किंवा दूध विकायला, तेव्हा घरामध्ये असलेला माल ही लंपास करायची. म्हणून त्याला माखन चोर नाव पडलेले. माखन चोर जो होता तो जेव्हा त्या सगळ्या बालगोपाळांना मध्ये घेऊन गेला आणि कुलूप लावलं होतं बाहेरून, तुम्हाला मग मध्ये कसे गेले? योग माया. मग ती योग माया पण आहे. योग माया म्हणजे काय? योगाद्वारे ह्या मायेला काय करणं? साध्य करणं. म्हणजे ही पंचमहाभूत जी आहे ती योग मायेद्वारे तुम्ही तिच्यावरती काय करू शकता? मात करू शकता. त्याच योग मायेने हा सगळ्यांना सांगायचा, डोळे बंद करा, डोळे बंद, आता उघडा. सगळे मध्ये. कुलूप तर तसंच आहे, भिंत तशीच आहे, सगळे मध्ये. तुम्हाला माहिती ना वाकड्या विचार करायला, त्याचा काही वाकडाच विचार राहत. ते म्हणतात हे कितना नाही तालबा दे तू, आता तुला बघतोच. मग दही, दूध, तूप, लोणी खालं, जे खायचं तेवढ्यात बाहेरून गवळण आली आणि खळखळ खळखळ कडीचा आवाज आला. यांनी ओळखला, आता सगळे सावध वारे. सगळे सावध झाले. वाकड्या पण झाला, पण वाकड्या सावध झाला. मग त्यांनी काय केलं? हा कितना काय कळतो, मला बघायचंच आहे. मग झाकारे डोळे, यांनी पण डोळे झाकले. असं बघत राहील तर कृष्ण येतो. उघडारे डोळे, सगळे बाहेर, हात मध्ये. तेवढ्यात कडी उघडली, चोर सापड. बाकी सगळे घराच्या मागच्या बाजूला, हा घरात. आता त्याच्या पुढे परातच ठेवली असेल. खायचं तेवढं. मडके फोडलेले, इकडे तिकडे लोणी सांडलेलं, दही सांडलेलं, दुधावरची साय आधी खाल्ली आधी सांडलेली. काय संताप आला असेल तुम्हाला काही कल्पना आहे? तेवढा राग होता, तेवढा वाकड्या एवढा मारला का सरळच केला. मग जेव्हा परत आला तेव्हा कृष्णाला म्हणला, अरे माझ्याशी गद्दारी केली तू? म्हणे नीट बोल, कुणी कोणाशी गद्दारी केली तू सांग, कमी सांगू. तसं आहे, तो वाकड्या एकटा नाही, आपण सगळे वाकडे आहोत. कारण आपण कधी सरळ चालतच नाही. आपला काही गणिताशी 36 आकडा कायम आपण खेकड्यासारखे तिरपीत चालतो. म्हणजे नाही हो, आम्ही सरळ चालतो पुढे. तुमच्या डोक्यात जो मेंदू आहे तो एवढा वाकडा आहे का तो कधी सरळ चालतच नाही. त्याला तुम्ही काही पण बोला तो उलटा प्रश्न विचारेल, हे खरं आहे का खोटं आहे? आपण ज्याला बुद्धिमान म्हणतो तो सरळ चालतो का वाकडा चालतो? प्रश्न विचारा आणि सत्य बाहेर काढा. पोस्टमार्टम करा म्हणतो तो म्हणतो विश्वास ठेवू नका, पोस्टमार्टम करा. मग मित्रांनो, बुद्धी जी आहे आपली ती काय वाकडी घुसवते आपल्याला.
मन जे आहे आपलं ते नेहमी आपल्याला वाकड्यात चालायला शिकवतं आणि म्हणून ते आपल्याला समर्पण करू देत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जीवनामध्ये काय साध्य करता? ज्या लोकांनी बुद्धीच्या जोरावर जे जे साध्य केलेलं आहे ते त्यांच्या जीवनात त्यांना कधीच तृप्ती दिलेली नाही. ठीक आहे, तुम्हाला सुख मिळेल, ऐश्वर्य मिळेल, पैसा मिळेल, तुम्हाला आराम मिळेल, आराम मिळेल, तृप्ती नाही मिळणार. किती गंमत आहे. तुम्हाला बुद्धीच्या द्वारे जे जे मिळतं ते सगळं लौकिक असतं, अलौकिक बुद्धीने कधी मिळतच नाही. मग बुद्धीचा वापर करायचाच नाही का? करायचा ना. ज्या मर्यादेपर्यंत तिची गरज आहे, हे शरीर जगून ठेवण्यासाठी तिची गरज आहे, या शरीराच्या गरजा आणि सुरक्षा यासाठी बुद्धीची गरज आहे. परंतु आपण शरीरापर्यंतच आपलं जीवन संपवतो आणि म्हणून आपल्याला बुद्धी सर्वश्रेष्ठ वाटते. सद्गुरूच सांगताय की तुम्ही पूर्णपणे आहे त्याच्यामध्ये स्वतःला विसरून जा, झोकून देऊन कार्य करा, तेव्हा तुमचं जीवन जे आहे अद्भुत होईल. तर मग नेमकी आपण जे एखादी गोष्ट करतोय तर आपण आपल्याला लक्षात ठेवतोय का आपण हे बरोबर करतोय का चुकीचं करतोय का. तर मग सद्गुरू सांगताय स्वतःला पूर्णपणे विसरून जा. मग ती गोष्ट कशी साध्य करायची जेणेकरून जीवन जे अद्भुत होईल. हीच गोष्ट कळते का आपण ह्या दोन गोष्टी आहेत की वाईट करतोय का बरोबर करतोय का. बरं, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये सहभागी होता तर 100% सहभागी झाल्यावरती काय परिणाम होतात आणि अर्धवट सहभागी झाल्यावर काय परिणाम होतात? 100% जर का आपण पूर्णपणे सहभागी झालो तर जे काही कार्य असेल ते पूर्णपणे साध्य होतं. पण अर्धवट जर का आपण त्याच्यामध्ये गेलो तर आपला वेळ पण वाया जातो आणि ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे जे काय म्हणजे तेवढं साध्य नाही होत. संपूर्ण सहभागी होणं म्हणजे काय? काय तुम्ही संपूर्ण काय? एक तर आपल्या पूर्णपणे क्षमता वापरणं. हा, मी कशाच्या क्षमता? आपले शारीरिक असेल, मानसिक असेल, शरीराच्या क्षमता, मनाच्या क्षमता, अजून तुमची भावना. म्हणजे तुमचं शरीर, मन आणि भावना तुम्ही जेव्हा एका ठिकाणी लावता त्याला म्हणायचं संपूर्ण सहभागी होणं. मग का नाही लावत तुम्ही एक ठिकाणी? बरं, लावले तर काय फायदा होतो, नाही लावले तर काय तोटा होतो? हेच लावलं तर आपण जे काय असेल ते पूर्णपणे साध्य करू शकतो. हां, मग तेच तो होत नाही, कुठेतरी गोंधळ निर्माण होतो. का तुम्ही तुमचंच शरीर आहे, तुमचंच मन आहे, तुमच्याच भावना आहे, ते तुम्ही इकडं तिकडं का पांगवलेले आहे? त्याच गोष्टीचा एक गोंधळ निर्माण होतो. कुणी केला गोंधळ? स्वतःच होतं. म्हणून गुरु काय मागतो? हां, दक्षिणा मागतो. दक्षिणा तुम्हाला द्यावी लागेल. गुरु दक्षिणेमध्ये तुमचं शीश पण मागू शकतो. थँक्यू सर. हाँ डायरेक्ट थैंक यू. आपका सवाल 2 कौड़ी का है. हाँ, आप खुद को दांव पे लगाने के लिए तैयार नहीं है तो आपको अद्भुत चीज़ें चाहिए. कैसे मिलेंगी? आपको कंकड़ पत्थर से ये काम चलाना होगा. बरं, तुम्हाला स्वतःला जागा ठेवून तुम्ही काय साध्य केलं ते तरी सांगा आम्हाला. बरं, किती प्रश्न सोडवले तू आत्ता पण जीवनातले? काय सुटत आहे, काय सुटत नाही. सुटत नाही आहे. तसं नाही, मागचे सुटायचा प्रयत्न केला का नवीन तयार होत आहे. नवीन गोंधळ तयार होतो. बरोबर आहे ना? आपलं मन लगेच मागे सरकतं. जेव्हा त्याचा बळी द्यायची वेळ येते तेव्हा आपलं मन कुठे सरकतं? मागे सरकतं. हाच तर खेळ आहे खरा. तुम्ही मनाच्या पलीकडे जेव्हा जाल तेव्हाच तुम्हाला हे शक्य. जेव्हा मी हे लक्षात ठेवेल की हे शरीर मी नाही आहे पण ते माझं आहे, माझ्या मालकीचं आहे, तर मी ते समर्पित करू शकतो. पण जर मी म्हटलं मीच शरीर आहे तर मी समर्पित कसा होईल? कारण मी शेवटी शिल्लक राहिलो पाहिजे ना. एखादा माणूस जुगारामध्ये सगळं लावतो, स्वतःला लावतो का? आहे की एखादा जुगारी असा स्वतःला बी डावावर लावतो. घर लावेल, प्रॉपर्टी लावेल. पांडवांनी पत्नीला डावावर लावलं पण स्वतःला लावलं का? म्हणून स्वतःला काही डावावर लावत नाही. स्वतःला डावावर लावणं म्हणजे समर्पण. आतापर्यंत तर वाचितच आले स्वतःला. खरं आहे का खोटं आहे? स्वतःचा इगो, स्वतःच्या अपेक्षा, स्वतःचं शरीर, स्वतःचं अस्तित्व हे आपण आतापर्यंत काय करत आलो? वाचवत आलो. गुरु काय म्हणताय? गाणे, नृत्य किंवा काम असो, जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसरून त्यात झुकून दिलं तर तुमचं जीवन अद्भुत होईल. इथं कोण असं आहे ज्याला जीवन अद्भुत नकोय? होय का? सद्गुरूंनी जे सांगितलेले आहे की तुमचं जीवन अद्भुत होईल. मी मागच्या 5 वर्षामध्ये माझ्यामध्ये झालेले बदल बघतो त्यावेळेस ते अद्भुतच वाटतात. कारण अद्भुत या शब्दाचा अर्थ मी असा घेतो की जे भूतकाळामध्ये घडून गेलेलो मी आहे त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी बनलेलो आहे आता, ते सगळं सोडून. तर ते जीवन मला अजूनही पुढं तसंच जगायचं आहे. परंतु जे पूर्णपणे स्वतःला विसरून जाऊन झोकून देणं आहे ते बऱ्याचदा जमत नाही.
बऱ्याचदा प्रयत्न होतो की तसंच जगायचं आहे, जसं सांगितलं गेलेलं आहे की आत्ता जो क्षण घडतोय त्याच्यामध्येच आणि जे काही करतोय त्याच्यामध्येच पूर्ण द्यायचं आहे. परंतु एक आताच्या समाजानुसार वेल बॅलन्स लाईफ जगण्यासाठी म्हणजे तुमच्याकडे पैसा पण पाहिजे, तुमच्याकडे कर्तृत्व पण पाहिजे, तुम्हाला आईवडिलांना पण सांभाळायचं आहे, तुम्हाला समाजाला पण सांभाळायचं आहे, समाजाप्रती पण काय करायचं आहे. तर हे सगळे कॅरेक्टर निभावताना मग तो विचार येतो आणि जे स्वतःला फक्त एकाच कामामध्ये झोकून द्यायचं आहे ते कुठेतरी आमचा डिसबॅलन्स होतो. तर मग ते जे आहे की पूर्णपणे स्वतःला विसरून एका ठिकाणी लावायचं आहे, ते कसं करता येईल? मित्र हो, प्रत्येक मनुष्य आपलं जीवन समृद्ध आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. ज्याला ज्याला जाणीव आहे की आपण माणूस आहोत, तो आपलं जीवन त्या स्तरावर, त्याच्यापेक्षाही उच्च स्तरावर नेण्यासाठी मेहनत करत असतो, प्रयत्न करत असतो. आपल्या शरीराची मेहनत असेल, आपल्या बुद्धीची क्षमता असेल, तो सर्व त्या ठिकाणी डावावर लावतो आणि त्यातून काहीतरी आपलं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ही समृद्ध होण्याची जी काही तुमच्यामध्ये जी आस, ती ओढ ही प्राणांची आहे. तर आमचं जीवन समृद्ध व्हावं, किमान आम्ही आता माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणूस म्हणून आम्हाला पहिला देह भेटला, नरदेह ज्याला असं म्हटलं जातं. 84 कोटी योनींमधून नंतर एवढ्या मोठ्या प्रदीर्घ अशा प्रवासानंतर आपल्याला माणसाचा जन्म भेटला, माणसाचा देह भेटला. माणसाच्या देहाचं काय वैशिष्ट्य आहे? माणसाच्या देहाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनाची उन्नती साधू शकता. तुम्हाला एक सुसंस्कृत आणि विकसित अशा प्रकारचं मेंदू दिलेला आहे, जो इतर प्राण्यांकडे नाही आहे. मग हे समृद्ध जीवन त्याला माणसाला मिळालेलं आहे. तो आपल्या जीवनाचा विकास करू शकतो, उन्नती करू शकतो, बरोबर आहे. आणि त्याच्या आतमध्ये तो कुठून आलेला आहे आणि कुठं जाणार आहे, त्याच्या चेतनेचा प्रवास कुठून कुठपर्यंत आहे, याचा बोध तो निर्माण करू शकतो. ही क्षमता फक्त माणसामध्ये आहे. जनावराला पशु का म्हणतो? कारण तो वासना, निद्रा आणि प्रजनन ज्याला आपण म्हणतो, ह्या चक्रामध्ये सापडलेला आहे. त्याला खायला दिलं, तो शांत होतो, आराम करतो. शक्ती मिळाली की तो प्रजनन करण्याचा प्रयत्न करतो. त्याला दुसऱ्यावर सत्तासुद्धा यासाठीच गाजवायची की त्याला प्रजनन करायचं आहे, बस त्याचा वंश पुढे घेऊन जायचा. तो वनस्पती असो नाही तर प्राणी असो, त्यांचा हाच प्रयत्न आहे की पुढच्या पिढीमध्ये मी आणखीन विकसित असलो पाहिजे, मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी विकसित पाहिजे. हे प्राणी करतो, वनस्पती करतो. त्यामुळे उत्क्रांतीवादाच्या नियमाप्रमाणे हळूहळू हे जीव स्वतःमध्ये विकसित होत गेले. या प्रकृतीसोबत, बदलत्या परिस्थितीसोबत स्वतःला अनुकूलन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली. परंतु त्यांचं जीवन प्रकृतीच्या अधीन आहे. जसं माणूस एखाद्या माशाप्रमाणे पोहू शकतो, एखाद्या पक्षाप्रमाणे उडू शकतो, एखाद्या राक्षसाप्रमाणे तो प्रचंड शक्तिशाली होऊ शकतो आणि तो प्रत्येक जीवाच्या संदर्भामध्ये असलेली क्षमता स्वतः हासिल करू शकतो. मग हे अलौकिक जे काही क्षमता आहे ते फक्त माणसाकडे. कितीही मोठं यंत्र असलं तरी त्याला एक माणूस कंट्रोल करू शकतो, आपल्या 2 हातांनी कंट्रोल करू शकतो. म्हणजे माणसाचं जीवन हे अलौकिक आहे जर त्यांनी ते बनवलं तर. आणि जर तो पशुसारखा जर त्या इंद्रियांच्या स्तरावर जर अडकला तर त्याचं जीवन लौकिक आहे. लौकिक जीवन म्हणजे जे तुम्ही अनुभवताय, आणि अलौकिक म्हणजे जे तुमच्या अनुभवात नाही आहे. बघा, तुम्ही छान कपडे घालून आले, तुम्ही छान गाडीमध्ये आले, तुमच्याकडे चांगल्यापैकी एक सुंदर असा बंगला आहे, तुमचं एक छानसा जीवनसाथी आहे, हे सगळ्या जगाला दिसतं. तुम्ही सोन्याची अंगठी घातलेली आहे, त्याच्यामध्ये एक हिरा आहे, सगळ्या जगाला दिसतं. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुमच्यातला आनंद जो आहे तो जगाला दिसत नाही. तुमच्याकडची जी साधनं आहे, सामग्री, ती जगाला दिसते. तुमची श्रीमंती जगाला दिसत नाही, तुमच्याकडची संपत्ती जगाला दिसते. असं असू शकतं की तुमच्याकडे सर्व संपत्ती आहे पण तुम्ही गरीब आहे, असं नाही असू शकत. तुम्ही अगदी सज्जन आहात पण तुमच्या आतमध्ये एक कारस्थानी माणूस लपलेला आहे, असं असू शकतं ना. म्हणजे लौकिक जीवन आणि अलौकिक जीवन, कोणतं जीवन खरं आहे? लौकिक की अलौकिक? तुमच्या आतमध्ये राक्षस आहे आणि वरती तुम्ही देवाचे कपडे घातलेले.
तुमच्या आतमध्ये आतंकवादी आहे, वरतून तुम्ही सैनिकाचे कपडे घातलेले, तुम्ही आणखीन डेंजरस आहात. तुम्ही आतंकवाद्याचे कपडे घालून आले तेव्हा डेंजरस होतेच, पण जेव्हा तुम्ही सैनिकाचे कपडे घालून येतात तेव्हा आणखीन डेंजरस होतं. यू आर इन डिस्गाईज. तुम्ही पाखंडी आहात. म्हणजे तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, पण तुम्ही पशुसारखे जगता. हे या मनुष्य जन्माचं फार मोठा अपमान आहे. मग लौकिक जीवनामध्ये अडकणं म्हणजे पशुसारखंच जगणं असं आहे. म्हणजे भोजन, निद्रा, मैथून, बस याच्या पलीकडे माणसाच्या जीवनामध्ये काहीच जर नसेल तर तो एक पशुच आहे. आजच्या काळात माणसाने अजून एक गोष्ट निर्माण केली ती म्हणजे मनोरंजन. मग तुम्ही जसं मला विचारलं की सर 2 गोष्टी आजच्या संदेशामध्ये आहे की स्वतःला पूर्णपणे झोकून देणं आणि अद्भुत जीवन. तुम्ही म्हटलात की माझे जीवन अद्भुतपणे बदल झाले माझ्यामध्ये, मला जाणवत आहेत. आता पहिली गोष्ट म्हणजे अद्भुत जीवन काय, जे भूतांच्याही पलीकडे आहे. पंचमहाभूतांनी तुम्हाला जे जीवन दिलेलं आहे ते लौकिक जीवन किंवा भौतिक जीवन दिलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांनी जे तुम्हाला जे जीवन दिलं आहे, तुम्हाला जे शरीर दिलेलं आहे, हे भूतांमध्ये मर्यादित आहे. याच्यावर पंचमहाभूतांचा अंकुश आहे. त्यांची गती पंचमहाभूतामध्ये विलीन होणारच आहे. त्यांच्याकडनं उधार मिळालेलं हे जे शरीर आहे ते त्यांच्यामध्ये विलीन होणारच आहे. फक्त कधी जेव्हा तुमची चेतना क्षीण होणार आहे तेव्हा ते परत मागणार आहे. एखाद्याने कर्ज दिलं तर त्याला जर कळलं की ज्या धंद्यासाठी कर्ज दिलं आहे, बँकेने जरी दिलं तरी त्या बँकेला जर कळलं की ज्या धंद्यासाठी कर्ज दिलेलं आहे तो धंदा तर हा करतच नाही, बँक लगेच जप्ती काढते. कारसाठी लोन घेतलं आणि ते बेकार वापरतोय हा, तर बँक कार ओढून नेते, जप्ती पथक लगेच येतं. आजार, रोग, ॲक्सिडेंट, संकट हे जप्ती पथक आहे. ते तुमच्याकडे असलेल्या पंचमहाभूतांचे जे काही भाग आहे, जे ते आपला भाग मागण्यासाठी तिथे येतं. भाऊ आपलं आमचं देऊन टाक, तुला तर काही ह्या देहाचा काही फायदा करता येत नाही, तुला या देहामध्ये राहून तुझा काही उन्नती नाही, तर ते आमचे भाग परत दे. आपण म्हणतो रोग झाला, रोग नाही झाला, पंचमहाभूत मागू राहिले परत मागे. लक्षात घ्या. थोड्याफार प्रमाणामध्ये शास्त्रज्ञांना, डॉक्टरांना कळलेलं आहे की ऊर्जा आणि पदार्थ यांचा काहीतरी संबंध आहे, आणि त्या नात्याने त्यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे ते काही अंशी त्या भौतिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊर्जेला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण एखाद्या इन्व्हर्टरमध्ये काही वेळासाठी इलेक्ट्रिसिटी ट्रॅप करतो, तिला तिथे बांधून ठेवतो, पण तुम्ही तिला अनंत काळासाठी ट्रॅप करू शकत नाही. तुम्ही इन्व्हर्टर चार्ज करून ठेवा आणि काहीच करू नका, तो आपोआप उतरतो. तुम्हाला असं वाटतं तुम्ही त्याला धरलेलं आहे, फक्त तुम्ही तुमच्या मायेपोटी तर थोडंसं स्लो झालेलं आहे. जीवनाला कोणी पण ट्रॅप करू शकत नाही, कळलं का तुम्हाला? पण पदार्थांना ट्रॅप केलं जाऊ शकतं. ऊर्जेला काही काळासाठी तुम्ही बांधून ठेवू शकता. तुमचं शरीर तुरुंगामध्ये डांबलं जाऊ शकतं, तुमचा आत्मा डांबला जाऊ शकत नाही. कुठलंही असं जगात जेल बनलेलं नाही आहे का त्याच्यामध्ये आत्मा डांबता येतो. त्या आत्म्याला जर वाटलं नाही थांबायचं इथे, ते शरीरातून निघून जातो. आणि म्हणून हे जे पंचमहाभूत आहेत यांनी दिलेलं हे जे शरीर आहे हे परत मागतात, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत केलं पाहिजे. तुम्ही जर अद्भुत काहीतरी केलं तर हे जीवन तुम्हाला आणखीन समृद्ध करतं. हे पंचमहाभूत तुम्हाला आणखीन सिद्धी बहाल करतात. ते तुमचं गुलाम बनतं. तुम्ही जे दिलेले आदेश आहे गुपचूपपणे फॉलो करतं, ते पूर्ण करतं. जेव्हा बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सांगता की तुम्हाला काय झालेलं आहे आणि त्याच्यावरती उपाय पण सांगता. एवढं करा, तुमच्या गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडा, 5 नारळ, तुमचं काम झालं. आदेश आहे. ह्या प्रकृतीला त्याचा आदेश पाळावा लागतो. समजा एखादा कलेक्टर आहे, त्याला बायकोचा आदेश पाळावाच लागतो. एखाद्या तो मंत्र्याचा नाही पाळणार, मंत्र्याला नियम दाखवले, बघा साहेब हे नियममध्ये तुम्ही अडकाल. पण बायकोने जर काढला
नियम, ती म्हणजे तुमचा नियम गुंडाळून ठेवा तिकडे. मला तुमचे नियम बेम नका सांगू, मला तुमचे कायदे नका सांगू, मला हे झालं पाहिजे. माझा भाऊ या नोकरीला लागला पाहिजे, बस, बाकीचं मला काही माहीत नाही. त्याला टेंडर भेटलं पाहिजे. तो म्हणतो ये बाई करतो, जरा शांत बस. पळावं लागतं आदेश सर. तसं जेव्हा तुम्ही सिद्धी प्राप्त करता अलौकिक साधनेद्वारे, तेव्हा त्या चेतनेचा आदेश ह्या पंचमहाभूतांना पळावा लागतो. का? कारण त्याच्या पलीकडची शक्ती आहे चेतना. चेतनेमुळे पंचमहाभूत आहेत. ऊर्जा ज्याला आपण म्हणतो तिच्यामुळे पंचमहाभूत आहेत. मग ऊर्जेचा आदेश, जसं आता या फॅनला त्याला विचार बरं का बरं फिरतो तो, काय सांगू बाबा, फिरावं लागतं. हां, का फिरावं लागतं? माझ्यामधल्या मोटरीचा आदेश येतो. आणि मोटरीला कोण फिरवतं? त्याच्यामध्ये जी वाहणारी वीज आहे ती दिसते का? ती अलौकिक आहे. कळलं का तुम्हाला? एक भौतिक आहे ज्याला लौकिक असं म्हणतो आपण, आणि एक अभौतिक आहे ज्याला अलौकिक असं म्हणतो. अलौकिक म्हणजे जे दुसऱ्याला कळत नाही पण आपल्याला जाणवतं. बरोबर आहे? ज्याला कोणी बंदिस्त करू शकत नाही, ज्याला कुठलं वय नाही, ज्याला कधी जन्म नाही, ज्याला कधी मृत्यू नाही, असं जे अलौकिक आहे ते जीवन अनुभवणं म्हणजे अद्भुत जीवन. तर आपलं जीवन अद्भुत का नाही आहे? कारण आपण प्रत्येक वेळी सावधपणे पावलं उचलतो. तुम्ही स्वतःला कधी झोकून देत नाही. स्वतःला म्हणजे आपण शरीर झोकून देऊन कधी कधी काम करतो, पण मन सावध राहतं. पाय बरं का, मर्यादेमध्ये, फार जीव काढू नको. बरोबर आहे की नाही? याचं फार सुंदर उदाहरण कृष्णलीलेमध्ये आहे. तुम्हाला खूप वेळा मी ते उदाहरण सांगितलं. जेव्हा सर्व बालगोपाळ कृष्णाबरोबर गवळणीच्या घरी दह्या, दुधाची, तुपाची, लोण्याची चोरी करायला जायचे. ह्या गवळणी जेव्हा जायच्या दूध काढायला किंवा दूध विकायला, तेव्हा घरामध्ये असलेला माल ही लंपास करायची. म्हणून त्याला माखन चोर नाव पडलेलं आहे की नाही? चोरी पण करतो, पण काय ह्याची? माखनची चोरी करतो. म्हणून आपल्या देशामध्ये खाद्यपदार्थांच्या चोरीला चोरी नाही म्हणत. आजपर्यंत तुम्ही कधी असं ऐकलं की खाद्यपदार्थ चोरली, 5 किलो जिलेबी चोरली हॉटेलमधून? कधी बातमीच नाही आली त्याची. 4 मित्र एका खोलीमध्ये राहता आणि त्यांनी खिचडी भात केला आणि एकानेच अख्खा खाऊन टाकला. कधी बातमी आली पेपरला? माखन चोर जो होता तो जेव्हा त्या सगळ्या बालगोपाळांना मध्ये घेऊन गेला आणि कुलूप लावलं होतं बाहेरून, तुम्हाला मग मध्ये कसे गेले? योग माया. हेलिकॉप्टरने तुम्ही एक ठिकाणी उडता विमानाने आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन उतरता. योग माया. माया आम्हाला पण येते, पण त्याच्यासाठी आम्हाला कायाची जरूर पडते. 2 काया एकत्र येऊन एक तिसरी माया तयार करता का नाही? ती पण एक मायाची आहे ना, मोहमाया. भगवान श्रीकृष्णाच्या अगोदर किती या जन्माला आल्या? किती होत्या? किती? 7. त्या सगळ्या मावलायाच होत्या ना, होत्या का नाही? 6 मारल्या आणि 7वी हातातून सुटली. तिची काय बनली? आकाशवाणी बनली की नाही? हां, हे कंसा. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे, 8वी माया जन्माला कुठं आली? गोकुळामध्ये. ती काय बनली? आकाशवाणी. मग ती योग माया पण आहे. योग माया म्हणजे काय? योगाद्वारे ह्या मायेला काय करणं? साध्य करणं. म्हणजे ही पंचमहाभूतं जी आहे ती योग मायेद्वारे तुम्ही तिच्यावरती काय करू शकता? मात करू शकता. त्याच योग मायेने हा सगळ्यांना सांगायचा, डोळे बंद करा. डोळे बंद, आता उघडा. सगळे मध्ये. कुलूप तर तसंच आहे, भिंत तशीच आहे, सगळे मध्ये. तुम्हाला माहिती आहे ना वाकड्या, वाकड्या विचार करत राहिला, त्याचा काही वाकडाच विचार राहतो. ते म्हणतात ते हे कितना नाही तालबा दे तू, आता तुला बघतोच. मग दही दूध तूप लोणी खालं, जे खायचं तेवढं, तेवढ्यात बाहेरून गवळण आली आणि खळखळ खळखळ कडीचा आवाज आला. यांनी ओळखला, आता सगळे सावध वारे. सगळे सावध झाले. वाकड्या पण झाला, पण वाकडा सावध झाला. मग त्यांनी काय केलं? हा कितना काय कळतो, मला बघायचंच आहे. मग झाका रे डोळे. यांनी पण डोळे झाकले, असं बघत राहील. तर कृष्ण येतो.
उघडारे डोळे सगळे बाहेर हातमध्ये. तेवढ्यात कडी उघडली आणि चोर सापड. बाकी सगळे घराच्या मागच्या बाजूला, हा घरात. आता त्याच्या पुढे परतच ठेवली असेल, काय तुला खायचं तेवढं. हा, मडके फोडलेले, इकडे तिकडे लोणी सांडलेलं, दही सांडलेलं, दुधावरची साय आधी खाल्ली आधी सांडलेली. काय संताप आला असेल तुम्हाला, काही कल्पना आहे ना. जेवढा राग होता तेवढा वाकडा एवढा मारला का सरळच केला. मग जेव्हा परत आला तेव्हा कृष्णाला म्हटला, अरे माझ्याशी गद्दारी केली. तू म्हणे नीट बोल, कुणी कोणाशी गद्दारी केली तू सांग, कमी सांगू. तसं आहे, तो वाकड्या एकटा नाही, आपण सगळे वाकडे आहोत. आपण सगळे वाकडे आहोत, कारण आपण कधी सरळ चालतच नाही. आपला काही गणिताशी 36 आकडा, कायम आपण खेकड्यासारखे तिरपेत चालवतो. तुम्ही म्हणता नाही हो आम्ही सरळ चालतो पुढे. अहो तुम्ही नाही हो, तुमचा मेंदू तिरपा चालतो. तुमच्या डोक्यात जो मेंदू आहे तो एवढा वाकडा आहे का तो कधी सरळ चालतच नाही. त्याला तुम्ही काही पण बोला, तो उलटा प्रश्न विचारतो. हे खरं आहे का खोटं आहे, तर्क काय करतो, बरोबर आहे की नाही. आपण ज्याला बुद्धिमान म्हणतो तो सरळ चालतो का वाकडा चालतो. प्रश्न विचारा आणि सत्य बाहेर काढा, पोस्टमार्टम करा म्हणतो तो. तो म्हणतो विश्वास ठेवू नका, पोस्टमार्टम करा पहिले, खरं आहे खोटं आहे. मग मित्रांनो, बुद्धी जी आहे आपली ते काय मग वाकडी घुसवते आपल्याला. मन जे आहे आपलं ते नेहमी आपल्याला वाकड्यात चालायला शिकवतं, आणि म्हणून ते आपल्याला समर्पण करू देत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जीवनामध्ये काय साध्य करता. ज्या लोकांनी बुद्धीच्या जोरावर जे जे साध्य केलेलं आहे ते त्यांच्या जीवनात त्यांना कधीच तृप्ती दिलेली नाही. ठीक आहे, तुम्हाला सुख मिळेल, ऐश्वर्य मिळेल, पैसा मिळेल, तुम्हाला आराम मिळेल, आयुष्य आराम मिळेल, पण तृप्ती नाही मिळणार. किती गंमत आहे. तुम्हाला बुद्धीच्या द्वारे जे जे मिळतं ते सगळं लौकिक असतं, अलौकिक बुद्धीने कधी मिळतच नाही. मग बुद्धीचा वापर करायचाच नाही का, करायचा ना. ज्या मर्यादेपर्यंत तिची गरज आहे, हे शरीर जगून ठेवण्यासाठी तिची गरज आहे. या शरीराच्या गरजा आणि सुरक्षा यासाठी बुद्धीची गरज आहे. परंतु आपण शरीरापर्यंतच आपलं जीवन संपवतो आणि म्हणून आपल्याला बुद्धी सर्वश्रेष्ठ वाटते.